अयोध्येतील कथित राम मंदिर चोरी प्रकरणाच्या निषेधार्थ कल्याण शहरात काँग्रेसने अनोखे आंदोलन करत राजकीय वातावरण तापवले। काँग्रेसचे कल्याण जिल्हाध्यक्ष नवीन सिंग यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकातील हनुमान मंदिरासमोर रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आंदोलन करण्यात आले। या आंदोलनाची सुरुवात हनुमान मंदिरात आरती करून झाली। त्यानंतर कार्यकर्त्यांनी राम, लक्ष्मण आणि सीतेच्या वेशात सहभागी होत आंदोलनाला धार्मिक आणि प्रतिकात्मक स्वरूप दिले। रघुपती राघव राजारामच्या गजरात कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन करत केंद्र आणि भाजप सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। यावेळी काँग्रेसने अयोध्येतील कथित चोरी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली। या प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणावे आणि दोषींवर कठोर कारवाई करा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। नवीन सिंग यांनी आरोप केला की राम मंदिरांसारख्या श्रद्धेच्या केंद्राशी संबंधित प्रकरणात पारदर्शक तपास होणे आवश्यक आहे आणि सरकारने या विषयावर स्पष्ट भूमिका मांडली पाहिजे। दरम्यान या आंदोलनामुळे काही काळ परिसरात राजकीय वातावरण चांगलेच तापले। पोलिसांच्या बंदोबस्तात आंदोलन शांततेत पार पडले असून या आंदोलनाची शहरात दिवसभर चर्चा रंगली। आमचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ साहेब यांच्या आदेशानुसार आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की या देशामध्ये अयोध्येमध्ये जे भगवान श्रीरामचं मंदिर आहे आणि तिचे जे ट्रस्टी आहेत राम जन्मभूमी ट्रस्टमध्ये त्यांची नावं महंत नित्य गोपालदास चंपतराय, डॉक्टर अनिल मिश्रा, गोविंद देवगिरी, गोपालराव आणि इतर हे जे सर्व जे ट्रस्टी आहेत हे माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी नेमलेले ट्रस्टी आहेत आणि त्या मंदिरामध्ये आज हजारो कोटींचा घोटाळा झालेला आहे। ज्या देशातल्या 142 कोटी जनतेने जो त्यांचं दान त्यांनी जे केलेलं होतं, पैशाचं दान, सोन्याचं दान, चांदीचं दान, ह्या सगळ्या दानांचं त्यांनी लूट लावलेली आहे। ह्या BJP RSS वाल्यांनी या संस्थानामध्ये हे जे ट्रस्टी आहेत हे सगळे BJP RSS वालेच आहेत आणि यांनी या मंदिर सोडा या देशाची पण लूट लावलेली आहे। आमची मागणी ही होती की या श्रीराम जन्मभूमी ट्रस्टमध्ये जे ट्रस्टी आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करायला पाहिजे आणि त्यांना तात्काळ जेलची हवा द्यायला पाहिजे अशी आमची मागणी होती। दुसरं आमचं हे म्हणणं आहे की या देशामध्ये इतर जे देवस्थान आहेत, तिरुपती बालाजी झालं, महाराष्ट्रामध्ये शिर्डी की साईबाबा, सिद्धिविनायक मंदिर, ह्या ज्या संस्था आहेत, देवस्थान आहेत, यांच्याही याच्यामध्ये चौकशी व्हायला पाहिजे। इथंही या BJP RSS वाल्यांची लोक आहेत आणि तिथेही 100% घोटाळा झाला असेल तर या संस्थेची पण चौकशी व्हायला पाहिजे। चौकशी होऊन यांना सगळ्यांना जेलमध्ये टाकायला पाहिजे। नेमकं आज आमचं आंदोलन आज होतं, सत्याग्रह आंदोलन होतं। आम्ही तिथं बसून हनुमान मंदिराची इथं आरती केली आणि सत्याग्रह आंदोलनमध्ये रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम हे आम्ही तिथं स्लोगन्स गायलो। त्याच्यानंतर आम्ही पसायदान केलं। त्याच्यानंतर आम्ही आमच्या देवाला घेऊन, देव स्वतः आमच्याबरोबर होते, राम, लक्ष्मण, सीता, हनुमानजी यांना घेऊन आज आम्ही इथं पोलीस स्टेशनला हे जे ट्रस्टी आहेत ज्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल केला म्हणून पोलिसांना निवेदन दिलं। राहुल कांबळे, जनशक्ती कल्याण।